नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, असे प्रश्न आपण कसे कमीत कमी वेळात सॉल्व्ह करू शकतो ते बघूयात। बघा प्रश्न कुठे आला आहे तर प्रश्न मित्रांनो 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे। बघा काय आहे, एका गावाची लोकसंख्या 24,000 आहे, ती दरवर्षी 5% वाढते, 3 वर्षानंतर ती किती होईल असं मित्रांनो प्रश्न आहे। बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे तर ती किती टक्के आहे तर 5% वाढते, तर आपण सर याला असं लिहू शकतो, हे 5% भागिला 100। हो, याला जर मित्रांनो अजून तुम्ही कटछाट केलं तर काय होईल, 5 1 5, 5 दुनी 10 आणि हा 0 येते, म्हणजे 1/20 आहे। तर बस हे पूर्ण आहे, त्याच्यापैकी एवढं झालंय, म्हणजे हे सर 20 आहे आणि हे यांची दोघांची बेरीज करा, म्हणजे वाढले ना, तर वाढलंय किती ते 21 होऊन जाईल, मग हे सर 21। पहिल्या वर्षी 20 वरती 1 वाढलं म्हणजे 21 झालंय, पण असं किती वेळेस झालंय तर असं तर 3 वेळेस झालंय। मग मित्रांनो इथे वरती 3 आणि इथं 3, म्हणजे 20चा घन काढायचा आहे आणि 21चा घन काढायचा आहे। बस आता 20चा घन किती आहे सर तर 20चा घन सर 8000 आणि 21चा घन किती आहे सर तर 9261। बस आता मित्रांनो मला सांगा, आता गणितात दिलाय ही आहे बेस किंमत आणि ही आहे वाढलेली किंमत। आता गणितात किती आहे, 24,000 होती आणि वाढून किती होईल, म्हणजे हे 8,000, हे 8,000 म्हणजे किती आहे तर सर 24,000 आणि 9261 म्हणजे सर किती। इथे मित्रांनो फक्त गुणाकार टाका आणि हे 8,000 फक्त भागीला घ्या। आता फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे आपल्याला, 1 0 2 0 3 0, 1 0 2 0 3 0, 8 1 8, 8 त्रिक 24। आता फक्त काय राहिलं, यांचा गुणाकार करा, 3 1 तर सर 3, 3 सक 1800, 8 हच्च्याला किती 1, 3 दुनी 6, 6 आणि 1 तर सर 7 आणि 3 9 तर 3 9 सर 27, म्हणजे वाढून 5% वाढून 24,000 वरून 5% वाढून 3 वर्षानंतर ते किती होईल तर 27,783 होईल। आहे सर असं ऑप्शन मध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 27,783। आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं। जर मित्रांनो ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।